कोस्टल रोड उद्धव ठाकरेंनी केलाय. फडणवीसांनी त्यावर बोलू नये असं वक्तव्य राज ठाकरेंनी झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात केलं. मुंबईत जन्माला येऊन सुद्धा मुंबईचा विकास करू शकले नाहीत अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना राज ठाकरेंनी कोस्टल रोडचं क्रेडिट उद्धव ठाकरेंना देत त्यांचं कौतुक केलंय. कोस्टल रोडचं आखणी आणि कोस्टल रोडचं भूमिपूजन हे उद्धव ठाकरेंनी केलंय. फडणवीसांवर ह्याच्याबद्दल बोलू पण नाही. मुंबईच्या विकास कामांवरून ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत अनेक विकास कामं महायुती सरकारनं केल्याचा दावा केलाय. प्रामुख्यानं मुंबईतील कोस्टल रोड बांधल्याचा दावा भाजपनं केला. मुंबईचे प्रश्न मुंबईकरांनाच कळतात असं सांगून फडणवीस बाहेरचे असल्याचा टोला राज ठाकरेंनी लगावला होता. त्यावरून फडणवीसांनी काही लोक म्हातारे झाले तरी मुंबईसाठी त्यांनी काहीच केलं नसल्याचा प्रतिटोला लगावला होता. ते दोघेही असं म्हणाले की भाजपचे लोक हे मुख्यमंत्री यांचे नेते यांचा कोणाचाही जन्म मुंबईमध्ये झालेला नाही आणि म्हणून मुंबईबद्दल यांना काही माहिती नाही. मुंबईच्या काय समस्या आहेत या यांना माहिती नाही. मुंबईचा काय विकास केला पाहिजे हे यांना माहिती नाही. हे बाहेरून आलेले आहेत. आता मला सांगा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला माहिती होती का? त्यांना सर्वात चांगली मुंबई माहिती होती. मुंबईकरांची नाडी माहिती होती. मुंबईची संकल्पना, मुंबईचा विकास माहिती होता. त्यांचा जन्म तर पुण्यात झाला होता. ते काही मुंबईमध्ये जन्मलेले नव्हते. आणि त्याच वेळी जे म्हणतात आम्ही मुंबईत जन्मलो म्हणून मुंबईकरांच्या समस्या आम्हाला माहिती आहे, ते जन्मून जवान झाले, आता म्हातारे होऊ लागले, तरी मुंबईची एकही समस्या आजपर्यंत त्यांनी सोडवली नाही. मुंबईबद्दल एकही काम ते दाखवू शकत नाही की या मुंबईकरांकरता त्यांनी काय केलं, या मुंबईतल्या मराठी माणसाकरता काय केलं, या मुंबईतल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता त्यांनी काय केलं. जर तुम्ही काहीच दाखवू शकत नाही तर केवळ मुंबईमध्ये तुम्ही जन्माला आले म्हणून तुम्हाला फूल आणि हार घालायचे का? फडणवीसांनी केलेल्या टीकेवर राज ठाकरेंनी लगेच उत्तर दिलंय. झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीत त्यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. कोस्टल रोडची आखणी आणि उभारणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. फडणवीसांनी त्याचं श्रेय घेऊ नये असं राज ठाकरेंनी सुनावलं. मुख्यमंत्री म्हणतात की जे मुंबईत जन्माला आले ते आता म्हातारे झाले पण मुंबईसाठी काही करू शकले नाही. असं त्यांना असं वाटतंय. प्रश्न असा आहे की हा बघा, माझा आत्ता युती झालेली आहे शिवसेनेबरोबर. मला माझा स्वभाव पाहता मी ज्या गोष्टीला चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट म्हणणार आहे. कोस्टल रोडचं आखणी आणि कोस्टल रोडचं भूमिपूजन हे उद्धव ठाकरेंनी केलंय. फडणवीसांवर ह्याच्याबद्दल बोलू पण नाही. ते म्हणतात की माझं संकल्पना. आता प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये भूमिपूजन बरोबर आहे. हे म्हणत असेल की नाही कोस्टल रोड आम्ही केला म्हणून. मग तसं मग बांद्रा वरळी सिलिंगचं भूमिपूजन गडकरींनी केलं होतं, पण कम्प्लीट केला काँग्रेसवाल्यांनी अशोक चव्हाणांच्या काळात. मग कुठे जात आहे खोलात? आणि भ्रष्टाचाराबद्दल ते का बोलतात मला कळलं नाही. मला शिंदे गेले आणि फडणवीस आले. आल्यावरती फडणवीसांनी शिंदेनी केलेली टेंडर्स रद्द का केली हो? स्टे का दिला? फडणवीसांनी कोस्टल रोडची फक्त फीत कापली आहे. त्याचं श्रेय त्यांनी खुशाल घ्यावं असा टोला आदित्य ठाकरेंनीही लगावलाय. मुंबईला माहिती की महाराष्ट्रात खोटारडेपणा कोण करत आहे. कोस्टल रोडचं त्यांनी केलं असेल. मी त्या दिवशी जे सादरीकरण केलं, एक फोटो मला दाखवा की त्यांचा काडी मात्र संबंध ते कोस्टल रोडशी आहे. भूमिपूजन, कोस्टल रोडची घोषणा, भूमिपूजन, कामाची पाहणी, हे सगळं आम्ही केलं. फी त्यांनी कापले तेवढं ते क्रेडिट घेऊ शकतात. नोटबंदीचं जसं आम्ही क्रेडिट घेत नाही, पडत्या रुपयाचं आम्ही क्रेडिट घेत नाही. देशावर अतिरेकी हल्ले ह्यांच्या काळात जे झालेले आहेत आणि ह्यांची जी म्हणजे आपण पाहतोय दिरंगाई आणि का रिस्पॉन्ड करण्यामध्ये, ह्याचं कुठेही आम्ही क्रेडिट घेत नाही. राज ठाकरेंनी मुंबईतल्या न केलेल्या विकास कामांचं श्रेय महायुती लाटत असल्याचा आरोप भाजपला चांगला झोमलाय. राज ठाकरेंनी भाजपला कोणत्याही कामाचं सर्टिफिकेट देऊ नये असं भाजपनं म्हटलंय. राज ठाकरेंच्या सर्टिफिकेटची आवश्यकता आम्हाला नाही.
अर्ध्या रात्रीतून झोपेतून जरी मुंबईकर जनतेला आपण हे विचारलं की अटल सेतू कोणी केला, कोस्टल रोड कोणी केला, मेट्रो कोणी आणली, वरळीतल्या बिडडी चाळीतल्या मराठी माणसाला घर कोणी दिलं, किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणी प्राप्त करून दिला, तर अर्ध्या झोपेतून उठून मुंबईकर सांगतील की हे महायुतीने केलं, हे देवेंद्र फडणवीसांनी केलं, हे एकनाथ शिंदेंनी केलं, हे नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. आणि त्यामुळे याच्यावरती राज ठाकरेंच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. हे कोणी केलं याचं सर्टिफिकेट येणाऱ्या 15 तारखेला मुंबईकर जनता स्वतःच या ठिकाणी पोलिंग स्टेशनला जाऊन कमळाचं आणि धनुष्य बाणाचं बटन दाबून ही देणार आहे. महायुतीचा रविवारी जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. या जाहीरनाम्याच्या निमित्तानं या श्रेयवादाच्या आगीचा आणखी भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.